नमस्कार, मी सोनाली शिंदे या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपण छोटासा एक ब्लॉग करणार आहे। म्हणजे त्या मावशी आमच्या शेजारीच राहतात, तर त्यांची थोडीशी मुलाखत घेऊया आपण। तुमचं शिक्षण किती झालंय? 5वी। 5वी? किती साली 5वी झालेली? आता साल नाही मला सांगता यायचं गडे। आता सांगता येईल का साल? माझं लग्न झालंय 40-45 वर्ष, आणि आता साल कवा सांगू मी? आता लग्नाला आणि त्याच्या पुढं मी जन्मलेली, तिथून पुढं कवा मी शिकायचे आणि तेव्हा कवा सांगायचे तुला मी? आता मला नाही सांगता यायचं बाई, साल नाही मला कळत कवा सालाचं मला। आता त्यावेळेस काय सालीचं? वयाच्या कितव्या वर्षी तुमचं लग्न झालं? किती वर्षाचे होता तुम्ही? मी वय त्यावेळेस होते की 18 वर्षाची। 18 वर्ष पूर्ण होते? मग पण त्या काळात तर म्हणायचे की लवकर लग्न होत होते। लवकर होत होते, पण नाही केलं आई वडिलांनी। मग आई वडील हुशार होते, म्हणजे शिकलेले होते का? आई वडिलांनी माझे वडील दोन्ही 5वी शिकलेलं होतं। होय। मग आता तुमची 5वी झाली, तुम्हाला लिहिता वाचता येतं का? हा। इंग्लिश येतं का? इंग्लिश नाही, त्या काळात इंग्लिश नव्हतं। हा, 5वी आमच्यापर्यंत इंग्लिश नव्हतं। 7वीच्या पुढे इंग्लिश होतं। 7वीला होतं का? मग 5वीला नव्हतं, 6वीला नव्हतं, 4थी 5वीला तर नुसती मराठीच। होय। मग आता चांगलं वाचता येत असेल तुम्हाला, जुनी शाळा आहे ना? मग येतं की वाचता, थोडं सगळं येतं, पण आता काय दिसत नाही। मग आता तुम्ही, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही 18 वर्षाची होईपर्यंत तुम्ही रानात काम केलं होतं? मग स्वयंपाक पाणी सगळं होतं का तुम्हाला? सगळं खुरापणी बिरापणी कांदा लावणी। आता आमच्या आई वडिलांच्या घरी, मग तुम्ही आई वडिलांची तर लहानपणी काम केलंय म्हणायचं? मग आई वडिलांच्या इथं आई वडिलांनी शेतीच बघून नवरा दिलाय। मग शेतकऱ्याच्या इथंच अजूनच शेतीच करावं लागते का नाही शेतीच करायला? मग आपल्याला नोकरीवाला नवरा दिला असता तर मग बसलो असतो पालगावर। जर तुम्ही चांगले शिकले असता तर नोकरी केली असती का शेती बघून? मग केली असती की। आवड आहे का नोकरीची? मग आवड आहे की, आता आवडायला लागली। पहिलं वाटत नव्हतं काय नोकरी आणि कुठं लागत होत, तेव्हा लागत होत्या। 7वी 8वी 9वी 10वी असली तरी नोकरी लागत होत्या। शिक्षक होत होतं, कोण तळाटी होत होतं, कोण गरमशक होत होतं, कोण काही व्हायचं। पण आता नाही ना होत, आता लय शाळा शिकावं। मग 5वी पर्यंत शिकल्या, पुढे का शिकले नाही तुम्ही? आई वडिलांना उरकते का शिक्षण? वावरातलं बघत्याल का आम्हाला शाळा शिकवत्याल? एक सोडून 4 पोरं म्हणल्या वडिलांना। म्हणजे तुम्ही बहिणी किती जणी होत्या, भाऊ किती जण होते? 2 भाऊ 2 बहिणी। होय। मग आणि तेव्हा पाणी बिनी येळव नव्हतं, डोक्यावर हांड्यात पाणी आणायचं, शिंदून आणायचं। तेव्हा पावसाचं एवढं, ही पावसावरती जिमणी एवढं पिकत नव्हतं। आता कॅनिल आलं, नद्या आल्या, पाणी आलं, त्याच्यामुळं आता लय पिकत आहे। जेव्हा पाहिजे तेव्हा पिकतय। पावसाळ्यात पिकत नव्हतं, आता पहिलं पाऊस काळातच पिकायचं। उन्हाळ्यात काही काम करावं लागायचं। पहिलं म्हणजे तारंबळीतलं दिवस होतं, त्याच्यामुळे काय पोटभर शाळा शिकू वाटत नव्हती। पण आता असं वाटत असेल एक दिवस की आपण शिकलो असं तर बरं झालं। मग वाटतं काही गोष्टीमध्ये नडतं की आता लय नडतंय। आता झालं गेलं दिवस, आता जवळ आलं, 10 वरलं, आता काय राहिलंय? म्हणजे पहिलं 7वी 8वी झाली तरी नोकरी लागत होती। 10वी 9वी 8वी पण करणारच माणसं कमी पडत होती। नोकरी नकोच म्हणायची लोक पहिली। आणि पहिल्या काळामध्ये असं होतं की नाही का, जास्त आपत्ती होऊन द्यायचे, म्हणजे 4-4 5-5 6-6 डझन म्हणलं तरी होऊन द्यायचे। मग खाया प्यायची तारंबळ राहायची। परत मग त्यांचं शिक्षण नाही, म्हणजे नाही का, कोणाचं शिक्षण करणार अवघड होतं पहिलं। म्हणजे नोकरी विषय नव्हता, डोक्यातच नव्हतं, नुसतं काम करायचं आणि खायचं, लोकांची मंजुरी करायची आणि खायचं। तुम्हाला देवाची आवड आहे का? हा। पंढरपूरला जाता? पंढरपूरला गेलते। पंढरपूरला गेल्या मग मी अभंग म्हणते, बाया म्हणायचे, त्यांच्या बरोबर म्हणू लागायचं। म्हणजे हळूहळू त्यांच्या नादाने शिकायचं, त्यांचं ते म्हणतात तसं आपण पण म्हणायचं। किती वर्ष झालं पंढरपूरला जाताय तुम्ही? मी गेले की 2-4 वर्षे। 2-4 वर्षात? 2-4 वर्ष झाले का? मग तुम्हाला अभंग वगैरे काय येत असेल ना? तर म्हणायचं थोडं बाया म्हणायला लागले की त्यांच्या बरोबर आपण पण म्हणायचं। आपल्याला आलं म्हणतं राणा मिनात तर म्हणायचं रानात, नाही रानात म्हणतात तर जायचं सोडून। असं आहे, देव तिथंच बघायचा। देवाची आवड तिथंच द्यायची, पण आपल्या मनात ठेवायचा देव, ध्यानात ठेवायचा देव, ह्यो देवाचे म्हणून। संसाराला काय करती? संसार केलं किती गाई म्हातारपणाला काहीच नाही। म्हणजे संसारात आनंद आहे का देवात? संसारात आनंद नाही, देवात आनंद आहे। देव हे कुठे सापडेल का? कोणाला घावल का देव? नाही का, देवात आनंद आहे। देव घावल तिथं पावतो, असं आहे।
बरं एखादा अभंग म्हणून दाखवा 1-2 ओळींचा. आता खबर आता आता माझ्या लग्नाला पण भरपूर वर्ष झाले, त्याच्यामुळे मला पण असा अनुभव आला की संसारापेक्षा देवात सुख आहे. मग काय देवच चांगला ग, देवातच सुख किती असतं. माझा नाही का, माझा नवरा, माझी मुलं, माझी मुलगी, माझी आई, माझा भाऊ, ह्याच्यात काय अर्थ नाहीये. जेवढं तुम्ही देवाचं नामस्मरण करता, जेवढं तुम्ही देवात गुंतताना तेवढं त्याच्यात सुख आहे. जेवढं आपण संसारात गुरफटत जाईल ना तेवढं आपल्याला तिथं टेन्शन आहे आणि दुःख आहे त्याच्यामध्ये. पण जेवढं आपण देवाकडे जाईल ना, संसार पण केला पाहिजे आणि देव पण संसार तर आपण करणारच आहोत, पण संसार करता करता देवाकडे पण लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून सुखात ठेवणारा हा देव आहे. बरोबर आहे. सुखात ठेवणारे हे मुले का नाही का, आई वडील आहे का, मुले का, कोण ते त्यांच्या नादात असतात. आपल्याकडे लक्ष देतं का कोण? सुखी ठेवणारा हा फक्त भगवंत, ज्याने आपल्याला म्हणजे जन्म दिलाय ना, तोच आपल्याला सुखी ठेवतो. बाकी कोण ठेवू शकतो का? नवरा तरी सुखी ठेवू शकतो का? नाही. त्याच्या पुढे कितीही करा, त्याच्या कितीही पुढे करा, म्हणजे नाही का, आजारी पडला तर नवरा म्हणणार नाही का 1 रुपये तुला गोळी आणून देतो म्हणून. ते उलटा म्हणत अगं बाई म्हणत जा दवाखान्यात इंजेक्शन मार. शेवटी आई वडील तर म्हणजे जिथं नाही का, जिथं तिथं देव पोहोचू शकत नाही, त्यामुळे देवाने आई वडील दिलेत. पण एकदा लग्न झाल्यानंतर आई वडील आपल्यातनं थोडेसे दुरावले जातात. त्यासाठी देवाने म्हणजे नाही का, म्हणजे भगवंत सांगतात की माझी आराधना करा, मला आवाज द्या, मी उभा राहतो, मी तुमच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे. म्हणजे त्याचं जर आपण नामस्मरण केलं तर 100% तो आपल्या पाठीशी उभा राहणार. माझा पण असा अनुभव सांगतो की देवाचं केल्यामुळे सुखच मिळतं, समाधान मिळतं आणि मनाला पण शांतता लाभते. आणि जेवढं आपण संसारात गुरफटत जाईल ना तेवढं डोक्याला टेन्शन येतं. आता ही मावशींचा पण अनुभव आहे 40 वर्षाचा आणि माझा पण आहे. त्यामुळे आयुष्य खूप भारी आहे, आनंदाने जगा आणि हसून जगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी.